महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। करंजी येथे भव्य कावड यात्रा, श्रावण मासात हर हर महादेवाचा गजर। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील डोमा घाट पोहना ते पांडवदेवी शिवमंदिर असा 60 किलोमीटरचा प्रवास करत कावड यात्रा सोमवारी सकाळी 7 वाजता करंजीत दाखल झाली। येथील उड्डाण पुलाखाली भाविकांनी कावड यात्रेचे जल्लोषात स्वागत केले। दहेगाव येथील युवकांनी ही कावड यात्रा सुरू केली आहे। करंजी येथून सहभागी झालेल्या स्थानिक भक्तांनी विठू रिंगण सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। संगीतम कावड यात्रा आणि त्यांच्या स्वागतासाठी जमलेले करंजीवासी यांनी हर हर महादेव, जय महाकालच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। डोमाघाट येथून सुरू झालेली कावड यात्रा पोहणा वडकी मार्गे पांडवदेवी येथील शिव मंदिराकडे सकाळी 8 वाजता मार्गस्थ झाली। करंजी येथील स्थानिकांनी भाविकांसाठी पाणी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती। श्रावण महिन्यात करंजी रोड जवळील पांडवदेवी हे पुरातन हेमांडपंथी शिवमंदिर इसवी सन पूर्व 400 वर्षा अगोदरचे शिवमंदिर असून महाभारत काळात पांडव येथे वास्तव्यास होते अशी आख्यायिका आहे। निसर्गरम्य ठिकाण असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील पांडवदेवी विदर्भात विशेषतः प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर, पांढरकवडा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।